सर्वात मोठी बातमी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आतरवली सराटीत 83 पोलिसांवर दगडफेक झाली. त्यांचा प्लान आदल्या रात्रीच ठरला होता. त्यावेळेस पवार साहेबांचा एक आमदार त्या बैठकीत सहभागी होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थिती माहीत असतानाही शरद पवार त्या ठिकाणी गेले, असा मोठा गौप्यस्फोट यावेळी भुजबळ यांनी केला आहे. भुजबळ यांच्या या दाव्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना भुजबळ यांनी काही ओबीसी प्रमाणपत्र देखील दाखवली. ही प्रमाणपत्र खोटी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यातील एकावर खाडाखोड झालेली होती, तर एकावर मराठी कुणबी असं लिहिलं होतं. खोटी प्रमाणपत्र तपासण्यासाठी समिती नेमा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की शिंदे समितीचं आता काय काम आहे? शपथपत्राच्या आधारे निर्णय घेणं कुठेही मान्य नाही, संविधानात नाही. एका ताटात 2 जण जेवतात, त्यात मध्येच 3-4 घुसले तर काय होईल, असा प्रश्न यावेळी भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक आली की जरांगे पाटील उभे राहतात. जे जरांगे यांना समर्थन करतील त्यांना निवडणुकीत धडा शिकवा. तुम्ही एकत्र आला तर काहीही अशक्य नाही. मी निवडणुकीला उभं राहिलो. जरांगे पाटील 2 दिवस माझ्या मतदारसंघात आले. मराठा मतं गेली, पण ओबीसी, एससी, एसटी सर्व जाती माझ्या सोबत आल्या, मी जिंकलो, असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे. तेली, माळी, धनगर बघू नका, ओबीसी म्हणून सर्वजण एकत्र या, असं आवाहनही यावेळी भुजबळ यांनी केलं आहे.